हाय काही स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये। आणि मित्रांनो, आम्ही आज आलो आहे छत्रपती संभाजीनगर आणि आम्ही सध्या आहोत चिकलठाणा या ठिकाणी। आमचा पेपर आहे आज आयॉन डिजिटल झोनला। तर मी तुम्हाला दाखवते नेमकं चिकलठाणा MIDC कशी आहेत ते। तर चला बघूयात चिकलठाणा MIDC। मित्रांनो, आम्ही पोहोचलो आहे आमच्या सेंटरवरती। ठीक आहे, चिकलठाण्यामध्ये आयॉन डिजिटल झोन त्या ठिकाणी आज आमचा स्थापत्य अभियांत्रिकीचा एक पेपर आहे सार्वजनिक विभागाने। तर तुम्हाला आपलं सेंटर कशा प्रकारे आहे समोर आयॉन डिजिटल झोन त्या ठिकाणी एक शिफ्ट संपलेली आहे आणि विद्यार्थी बाहेर येत आहे आमचं। मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी गाडी पार्किंगच्या ठिकाणी 10 रुपये चार्जेस आहे। त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी भाडे उभे करता येतं। आणि इकडे समोर हे बॅग जमा केल्या जातात, जे 10 रुपये प्रति बॅग। आणि हे बघा इथे लाईन लागलेली विद्यार्थ्यांची। या ठिकाणी लाईन लागली आहे बॅग घेण्यासाठी। आणि आपल्यासोबत काही या ठिकाणी पेपर देण्यासाठी आलेले विद्यार्थी आहेत। तर नेमकं आतमध्ये कसे प्रोसेस आहे? नमस्कार, माझे नाव विशाल। आतमध्ये फक्त ID प्रूफ आणि हॉल तिकीट घेऊन जातात आणि एवढा पेपर स्ट्रिक आहे आणि सेंटरवर पण एवढं स्ट्रिक आहे ते, म्हणजे आतमध्ये आपण वॉच घेऊन जाऊ शकत नाही, गॉगल पण घेऊन जाऊ शकत नाही। लेडीजसाठी कानातले असतील, पायातले असतील आणि म्हणजे हे काहीच नेलं जात नाही आतमध्ये। आणि लेडीजने केसांना म्हणजे ते काय म्हणतात त्याला, चॉप वगैरे लावलेला असला तो पण काढून टाकावा लागतो। जॉकेट वगैरे असलं ते पण बाहेर ठेवावं लागतं। म्हणजे अतिशय स्ट्रिक आहे आतमध्ये समजा? हो, एकदम खूप स्ट्रिक आहे। चालू आहे विद्यार्थ्यांची। कोणतीही वस्तू, मेटल डिव्हाइसेस, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस सोबत ठेवायचं नाहीये। ते बॅगेज काउंटरला जमा करायचं आहे। कमरेचा बेल्ट सुद्धा अलाउड नाहीये, वॉलेट सुद्धा अलाउड नाहीये, ते बाहेरच ठेवायचं आहे। मध्ये गेल्यानंतर रजिस्ट्रेशन प्रोसेससाठी वेळ लागतो, त्यासाठी लवकरात लवकर आपली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून एंट्री कंप्लीट करून घ्यायची आहे।